मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 ची प्रतीक्षा करणाऱ्या तमाम मराठी रसिकांसाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया हँडलवरती नुकताच एक व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय, ज्यामध्ये रितेश देशमुख यांनी स्वतः बिग बॉस मराठी सीझन 6 कधी येणार आहे हे जाहीर केलंय. जवळपास 1 मिनिट 30 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख यांचा स्वॅग आणि अस्सल मराठमोळा अंदाज आपल्याला एका कडक टॅगलाईन सोबत बघायला भेटतोय. मागचा सीझन वाजवलाय, यावेळेचा सीझन गाजवणार आहे असं म्हणत रितेश देशमुख यांनी यावेळेचा सीझन देखील एकदम कडक आणि धमाकेदार असणार आहे हे एक प्रकारे जाहीरच करून टाकलंय. मित्रांनो, आता आपली देखील प्रतीक्षा संपलेली आहे, कारण मराठी बिग बॉस सीझन 6 आपल्याला 11 तारखेला म्हणजेच 11 जानेवारी 2026 ला भेटायला येतोय. ह्या अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये 11 तारीख कन्फर्म करण्यात आली असून आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वरती रोज रात्री 8 वाजता बघायला भेटणार आहे. अर्थात बिग बॉस सीझन 6 मध्ये अजून कंटेस्टंट कोण असणार आहेत हे मात्र ऑफिशियली जाहीर करण्यात आलेलं नाहीये, पण सोशल मीडियावर मात्र बिग बॉस सीझन 6 मध्ये स्पर्धक कोण असणार आहेत हा विषय मात्र तुफान चर्चेत आपल्याला बघायला भेटतंय. बऱ्याच लोकांची नावं देखील या निमित्तानं ह्या सीझन मध्ये स्पर्धक असणार आहेत म्हणून समोर येताना दिसत आहेत, पण बिग बॉस मराठीकडून मात्र आतापर्यंत किंवा एकंदरीत आतापर्यंत कुठलाही स्पर्धक मात्र ऑफिशियली बिग बॉस मध्ये येणार हे जाहीर झालेलं नाहीये. बिग बॉस 5 मध्ये ज्या पद्धतीने सूरज चव्हाणने तो सीझन जिंकला होता, त्यामुळे एकंदरीतच मराठी प्रेक्षकांमध्ये बिग बॉसची क्रेज एकंदरीतच खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला बघायला भेटलं होतं. पण मागचा सीझन हिंदी बिग बॉस सीझन येत असल्यामुळे थोडा लवकर आठवण्यात आला होता आणि मेकर्सने याचं कारण सांगितलं होतं की T20 मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपण लवकरात लवकर एंटरटेनमेंट करतो, त्याच पद्धतीने आपला हा सीझन देखील आपण 70 दिवसामध्ये थांबवत आहोत, जेणेकरून तुम्हाला लवकर एंटरटेनमेंट भेटेल. ज्या पद्धतीने तो सीझन थांबवण्यात आलेला होता, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी नाराजी असल्यास देखील त्यावेळेस आपण बघितलं होतं. पण ह्यावेळेसचा सीझन मात्र हिंदी बिग बॉस सीझन 19 संपल्यानंतर येतोय. याचा अर्थ ह्या सीझन मध्ये म्हणजेच बिग बॉस सीझन 6 मध्ये आपल्याला जास्तीत जास्त एपिसोड आणि जास्त धमाका बघायला भेटेल ही अपेक्षा बाळगायला हरकत नाही. ऍक्च्युअली हिंदी बिग बॉस सीझन संपून आता एक आठवडा संपत आलाय आणि मराठी बिग बॉस सीझन 6 यायला अजून ऑलमोस्ट एक महिनाच बाकी आहे, त्यामुळे हा सीझन जरा थोडा लेटच येतोय असं मला पर्सनली वाटतंय. माझ्या मते हा सीझन डिसेंबर एंड पर्यंत यायला पाहिजे होता, बट आता मेकर्सने जाहीर तर केलंच की 11 जानेवारी येतोय, तर आता 11 जानेवारी तर 11 जानेवारी, पण सीझन येतो हे मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. यंदाच्या बिग बॉस हिंदीमध्ये म्हणजे सीझन 19 मध्ये आपल्या महाराष्ट्राचा पोरगा प्रणित मोरे असल्यामुळे हा सीझन देखील खूप चर्चेत राहिला होता. अर्थात प्रणित मोरे बिग बॉस 19 जिंकेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं, पण शेवट मात्र प्रणित मोरे हा सीझन न जिंकता जीके म्हणजेच गौरव खन्ना हा सीझन जिंकलेला आपण बघितलं. प्रणित मोरेने खरं तर ह्या सीझन मध्ये टॉप 3 मध्ये धमाकेदार एंट्री घेतली होती, पण त्यानंतर मात्र टॉप 2 मध्ये प्रणित मोरे न जाता फराना भट्टने एंट्री मारली आणि त्यामुळेच कदाचित जीकेने म्हणजे गौरव खन्नाने हा सीझन जिंकला असं मला पर्सनली वाटतं. कारण टॉप 2 जाहीर झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी जी वोटिंग लाईन ओपन करण्यात आली होती, त्या ठिकाणी प्रणितच्या सगळ्या फॅन्सने म्हणजे एकंदरीतच महाराष्ट्राने प्रणितची जीके सोबत असलेल्या दोस्तीमुळे जीकेला वोटिंग करणं प्रेफर केलं होतं. पण प्रणित जर चुकून टॉप 2 मध्ये असता तर 100% हा सीझन प्रणितने मारला असतं असं मला अजून सुद्धा वाटतंय. बाकी ओव्हरऑल बघायचं झालं तर हिंदी बिग बॉस सीझन 19 मला पर्सनली खूप जास्त बायस्ड वाटला, पण आता जे झालं ते झालं. आता आपला मराठी बिग बॉस सीझन 6 येतोय, ज्यामध्ये सगळेच आपले मराठी शिलेदार असणार आहेत, त्यामुळे काही जरी झालं तरी हा सीझन जिंकणारे तर महाराष्ट्रच. बाकी तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 6 साठी किती उत्सुक आहात मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला ह्या बिग बॉस सीझन 6 मध्ये कोणते स्पर्धक बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतोय की ह्या वेळेस आपण आपल्या ह्या चॅनलवरती बिग बॉस सीझन 6 पूर्ण कव्हर करणार आहोत, त्यामुळे तुम्ही जर अजून आपलं सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा फेसबुकवर आपल्याला फॉलो केलेलं नसेल तर आपला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. बाकी भेटूया लवकरच पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.